कुठं आहे डबा? हे की तुमच्या बाजूला. हा तर तुमच्या पण हाताला आला असता की. आणि जर मला तुमच्या हातानेच काढायचा असला तर? बर, अजून काय करू? अजून काय बाकी? करायचं तर भरपूर काय बाकी, पण सहमती नाही ना. अजून कसली सहमती पाहिजे? तोंडाने बोलून सांगायची पाहिजे सहमती. आणि मी जर नाहीच बोलले मग? तर हीच सहमती समजून जे बाकी ते करायचं आणि एकमेकात विसरून जायचं. आईला जे कोणी पण त्याला आताच मारायचं होतं का इथं? जरा गप्प बस. तर किस ना असेल, नाहीतर मग नाहीतर कोण? बघते मी कोण. तू एक काम कर, लप लवकर कुठे करू. आणि ऐक, जे कोणी असेल ना मी त्याला नादी लावून आतमध्ये घेऊन जाते. तू बाहेरून लगेच कळटी मार काय. बरं जाय लवकर, लप तिकडे लप लप लवकर. एवढा उशीर असतो का दारू उघडायला? अहो मी जरा झोपले होते ना, म्हणून आवाजच नाही आला. असं हा ते काय ना, दुपारी जेवणात जरा जास्त ताक पेले अहो, त्याच्यामुळं मग गार झोप येणारच ना. बरं चला ना, तुम्ही घ्या लवकर जेवण करून. चला अहो, चला की जेवण करून घ्या. बरं इकडे बघू ती काय आणलं बाजारात ना. भूक पण लागली असेल ना तुम्हाला? सगळंच आणलंय, बरं झालं. आणि ते भाऊन वहिनी बी ते बी आले होते वैभव सोबत. बसा. हे घेतात. जेवा की. आणि काय झालं असं फुगून बसवलं हो तुम्हाला? बोला की काहीतरी. अहो जरा हळू खा की, काय कुत्र माग लागल्यासारखं खाते. हे घ्या पाणी. अहो घ्या की पाणी. थकले बाई. आईला दार लावून एक जोड गेली कुठं? आत तर नसेल. ए चल चल चल. हो, मला वाटतं ते आतमध्ये असतील. आपण ठरवल्याप्रमाणे आतमध्ये करत असतील तर कशा चालत्या गाईला वांगा. बस येत खाली बस. होय हो. हं, जर असं काही घडत असेल हं. तर मग आपलं काम पत्ते. वय ग. काय ग चल ना, आपण असं खाली जाऊन येऊया. आता? होय अगं, ह्याचं असं ऐकून आहे ना मला बी कसं तरी व्हायला लागलंय, म्हणून म्हणते चल जाऊया. काय बाई माणूस आहे तुम्ही ना, दिवसेंदिवस घोड्यावानीच व्हायला लागले. अगं घोड्यासारखं आहे म्हणजे तर घोड्यागतच करणार ना. तुम्ही तुमचं वय बघा. हा एवढं वय झालंय तरी अजून रंगेल बनत चाललाय. ए, वय कुणाचं झालं म्हणतेस? हा
अगं तुला वयच बघायचं असेल ना तर चल खाली दाखवतो माझं वय. ओ हं? येडे बिडे झाले काय? काळ बघा ना, येळ बघा ना, उठलं सुटलं नुसतं तेच तेच. अगं तू एवढी देखणी आहेस की उठसुट माझा मोड होतो. चल ना खाली जाऊया. जावा तिकडं, मी काय खाली बिली येत नसते. हा. पण पण बिन सोडा आणि जाते दार वाजून या. कवाच धरून आपल्याच दारासमोर पाहुण्यावानी बसलोय. नाही काय बाई माणूस आहे देवा. हा एवढं वय झालंय तरी लहान लेकरावानी करायचं. हळू डिस्टर्ब नको करू. हा वय हा तुम्ही मगाशी काय म्हणले होते? काय हा की कडी लावलेली आहे म्हणून आतून? होय वय होय इकडे या ना. ओ इकडे या की जरा. इकडे या. अं, या लवकर. अं. या ना इकडं बघा ना एकदा. काय आहे हा? मला काय म्हणलं तुम्ही की दार आतून लावलंय? अहो दार बाहेरून लावून कुठेतरी दोघं निघून गेले ते. देता अगं मला मगाशी मी बघितलं ना त्यावेळेला दार बंद होतं. मला वाटलं आतनं बंद आहे, बाहेर नाही बंद आहे. अहो काय आहे माणूस आहे हा. एक छोट मोठं काम सुद्धा होत नाही तुमच्याकडून. हा ए आशा आशा नको करू निराशा. ए आशा ए आशा. किती छान आहे ना व्ह्यू. खरंच पण काय गंमत आहे बघ, आम्ही इथली माणसं असून सुद्धा आम्हाला ही ब्युटी कधी कळली नाही. थँक्स टू यू. तुझ्यामुळे या निसर्गाची ब्युटी सुद्धा कळते आणि समजते सुद्धा. अरे खरं तर मी तुला थँक्स म्हणायला हवं. म्हणजे तुझ्यामुळेच तर मला हे सगळं बघायला भेटतंय ना. आणि बाकी तुझं एक्सप्लोर करणं थांबलं नाही पाहिजे बरं का. कधीच नाही. आणि आपलं बोलणं पण. ते पण नाही. बाय तुझा नंबर दे ना, म्हणजे तुला अचानक काहीतरी काम वगैरे लागू शकतं. तूच दे की. हां 88. इंग्लिशमध्ये सांग ना यार प्लीज. काय तुला मराठी नाही? काय रे तुम्ही इंग्लिश मिडियमवाले. इकडे ना. ते बरं ऐक नाही, तो ऊन खूप आहे. सावलीत बसायचं. चल तिकडे जाऊ. सावकाश. बघला का कसा बुडबुडा उठते. कुठे रे? काय लागा बिन कामाची पोर तुम्ही हा. भर दुपारी काय तर काम करा सोडून असं खुशाल बसला व्हायचं. आता एवढ्या उन्हाचं काय करायला लावता अतुल भाऊ? हायला काय तर करा लागा, काय तर करा. प्रेम करा, जुगाड करा, लपड करा. एक काम करा, सुंदर अशी काटा पोरगी पटवा, बाई पटवा. लग्नाची पटवा नाही तर बिन लग्नाची पटवा त्याच्या आईला. पण असं खुशाल दगड मारत बसून तुम्हाला लाज वाटत नाही का लागा? पाठवायला का अतुल बाबा पटू वाटते हो, पण आमच्यासारखी निबारत तोंड बघून कोण पटणार होय सौम्य? खरंय तो राम्या, सगळ्यातच नशीब काय अतुल भाऊ सारखं असते होय. खरंय तुमचं, खरंय. माझ्यासारखं नशीब लागा अख्ख्या वस्तीवर कोणाचंच नाही बरं का. आज काय वाघ शिकार करून आलेला दिसतोय. लय खतरनाक शिकार केले आज. हा अतुल भाऊ, कोणती शिकार आहे यंदा? अरे तीच की जिच्या मागं मी गेले 3 महिने लागलो होतो, तीच आज पट्ट्यात आली आणि तयार पण झाली. पण पण काय झालं भाऊ? अरे डावले बाहेर रंगला होता रे, मजा पण लय येत होती. पण आहे नको ती येड झवा आली की मधी. कोण? तिचा नवरा आणि दुसरं कोण? त्याच्या तर राहिला त्याच्या. चालतंय रे राम्या, चालतंय की, त्याला काय होतंय. मला पण ही जिलेबी आहे का नाही, हळूहळू चाकत खायला आवडणार आहे. आज जरा चाखून बघितले, आता उद्या बघ अख्खी खाऊन टाकतो. नाही खाली ना नाव नाही लावणार अतुल म्हणून. राम्या, अतुल भाऊचा नाद करायचं नाही हा. ए, नाद नाही करायचा भाऊचा, नाद नाही करायचा. ए, ए, नाद नाही करायचा अतुल भाऊचा, नाद नाही करायचा. ए, ए, थांब, थांब. किसन्या, काय झालं? मला जरा काम आलं, आलोच करू. अरे बस किला का आता चालला न लगे चालला मी का? भेटू की संध्याकाळी कट्ट्यावरती. सौम्य कोणचं पाखरू काढला असेल रे? अरे 3 महिने झालं म्हणतंय. मला तर 100% असं वाटतंय की त्याच्यात वस्तीवरचं कोणतरी असणार आहे. ती नाही का देखणी माद्याची बायको, तीच असणार ला का? होय लागा, त्यांना एक दिवस मी वड्यात बोलताना बघितलं आई घातली. हा मग. पण आई घातली सौम्य हा. 1 नंबर माल पटीवर बघ आतल्याने. हो. पण आपलं नशीब कधी पाजरणार का? अरे ला का पादरण नको ताण घेऊ. हे. मार दगड चल.
इकडे उन्हाळ्यात सोहेरीला पाणी पाजरतंय पण नशीब पाजरा नाही. आयला. होय हो. खाल्लं कडवळ आणायचे किंवा कोण आणायचे? हो अहो काय झालं बोला की. मग अशी आल्यापासून नुसतं वळूसारखं फुगून बसलायस. काय झालं ते बी सांगा ना. हो बोला ना. बरं नका बोलू. मी जाते खाली खाल्लं मग कोण घेऊन येते जरा. तू मग कोण आणायला नाही ग, त्यांना आज काय आपल्याला भेटायला चालली. अहो असं काय काय बोलताय तुम्ही? काय काय बोलतो म्हणजे? हा, जेवढं दिसतो ना तेवढं येत जावा नाही मी, कळलं का? मी जे बोलतोय का ती नीट ध्यान देऊन ऐक. मला चांगलंच कळलंय तुझं आणि त्या आतल्याचं लपड आहे ते. काय पण काय बोलताय? एक तर मला बोलायला येत नाही, हा, आणि मी बोलत असताना तुझी चुमडीची मध्ये मध्ये चालवायची नाही. तर कुठं होतो मी? हा, तर त्या आतल्या गाठीचं आतल्याच तुझं लपड चालू आहे काय? हा, त्याला काय बोलायचं का? इथं आपलंच नाणं खोटं आहे, त्याला काय बोलून उपयोग आहे? आणि तुला ना एकदा शेवटचं गुढीत सांगतोय, इथून पुढे जर तू आतल्या सोबत दिसले ना तर ते आतल्याला जागताच मारीन मी. आणि त्याला मारल्यावर तुझंही तोंड बघायला मला काय रस नाही अजिबात. आणि त्याचा मुर्दा पडल्यावर तुझंही तोंड बघायला मला अजिबात जमणार नाही. मग मी बी फटाफट कशी फाशी घेतो का नाही ती. आणि मग बस लपडी करत आणि रणविबाजी करत जा, भेट जा त्याला. अहो नका तसं काय करू. सोडा. हे ऐक की, मी ना असं स्वप्नात विचार केला नव्हता की तुझ्यावर हात उचलल म्हणून. चुकलंच माझं. इथनं पुढे मी तुला कधीच मारणार नाही. मारलं तर मी स्वतःला मारून घेईन. आणि मग अशी मी तुला मारलं ना त्याच्याबद्दल अहो नका असं. बायावर हातच चालतो. नका असं करू. माझं तुझ्यावर लय जीव आहे ग. परत जर तू त्या आतलं सगळं दिसली ना मला तर मगाची बोलत ते सगळं करणार आहे. मग मी तुम्ही तसं काय बी नाही करणार. मी नाही भेटत. बस चुकलं माझं, मला माफ करा. चुकलं.
आता घरी जावं लागणार. दीदी पण आली असणार आहे. बस आता कुठे येणार ते, त्यांना यायला संध्याकाळ होईल. बस ना तोपर्यंत, ते किती छान वाटतं बघ. छान तर वाटतंय रे, पण मग घरी पण जाऊ वाटतंय यार. जाशील घेता. काय मग जोड लय चिटकून बसलाय हा? गप रे, उगाच काही बोलू नकोस. अगं मजा केली का तुझी? आम्ही कधी तुझी अशी मजा करतो का? नाही ना. मग तू पण आमची मजा करायची नाही. ओके. बर बाबा, राहिलं घरी भाऊ आणि वहिनी आलते, म्हटलं निरोप द्यावा. दीदी आली का? केव्हाच. बघ कृष्णा, बोललेली ना मी तुला की दीदी आली असणार. चल आता जाऊयात. हां चल. साईडला हो की. ए किसनिया, जरा मापात राहा की. कशाला झवतं गाडव अंगावर घेतोस हा? अरे तसं काय नाही आहे. सरक सरक सरक. नाही ना? नाही नाही. ऐका ना, 100% आतल्या आणि तेजी ना खाली नदीकडेच असतील. बघा तुम्ही. अगं कुठं का जाईना, आपल्या मनासारखं फिरतायत ना, जाऊ देत. हा तसंच होताना दिसतंय बघा. भारी आहे भारी आहे. जर असंच ठरल्याप्रमाणे होत राहिलं ना, हा. तर या दोघांचं लगीन व्हायला आणि तेजूची सगळी जमीन आपली व्हायला काहीच वेळ लागणार नाही. होय होय होय. हे ती दोघं यायला लागली. कुठं जोड फिरतोय या? खाली नदीकडे गेलतो. काय मग तेजू, दोघांना जोडीनं फिरायला मज्जा करायला भारी वाटतं की नाही? हा हो, फिरून तर एकदम मस्त वाटतंय. भारी वाटतंय ना, असंच फिरा, मस्त राहा, मस्त जगा. काय राहतल्या? होय की. ताई, मी जरा फ्रेश होऊन येते. हा बर बर जा. भाऊजी, चांगलीच प्रगती आहे. हा जोडी जोडीनं फिरताय की. ओ वहिनी, असं काय नाही. ए असंच आहे, तू नको मला शिकूस. बर बाबा, राहिलं नाही शिकवत. भाऊजी, मी काय म्हणते, हे जी बी काय चाललंय ना, ते असंच चालू राहू द्या. काय आणि तसं बी आजकालच्या पोरांची लग्न जुळा नाही आणि पोरींना सिटी मधला जॉब करणारा पोरगा पाहिजे. म्हणून तुम्ही ह्यो चान्स काय सोडू नका. काय आणि आम्हाला चांगलंच माहित आहे तुम्ही ह्या कामात काय कच्चे नाहीत. म्हणून 100% तुम्ही या परीक्षेत पास होणार म्हणजे होणारच. काय हो? झाली का ग फ्रेश? हो हो, झाली. बर चल आपण खाली जाऊन येऊ. अगं ताई, मी आत्ताच तर आली खालून. अगं कधी कधी बहिणीसोबत बी फिरत जावा. ओ भाऊजी, सांगा की तुमच्या होणाऱ्या बायकोला किती टाळाटाळ करते आम्हाला. तसं नाही ग काही ताई. अगं खालून भाजीपाला घेऊन यायचा होता म्हणून म्हणलं. बाकी तुझी इच्छा नसन आणि आतून सोबत गप्पा मारायच्या असेल तर राहिलं, मी जाते. अगं तसं नाही, चल मी पण येते. बर चल. ओ आले मी जाऊन. आणि किचन मध्ये चहासाठी काय राडा करत बसू नका. काय आलेच. रे काय झालंय, कोण मेलंय का? असं का बसला शांत? काय नाही, ते असंच विचार करत बसलो होतो. असलं तोंड पाडून कोण विचार करते? बरं, मी जाते खालनं मकवान घेऊन येते. वहिनी, ये दादा. अरे काय भांडलास का काय? हा नाही नाही, भांडण करून कशाला मरायला करते का? अरे मग लग्नानंतर बी असंच राहायचं तर लग्न कशाला करता रे तुम्ही लोक? चल.
तेजू चांगलंच चटाचटा तोडते की तू. हा, इकडचं वातावरण तुला चांगलंच भाळलेलं दिसतंय. हो मग जमतं की मला. तोड तोड. बरं ताई, हम्म, तुला एक बोलू का ग? बोल की. तू ना असं मला त्या अतुलच्या नावाने नको चिडवत जाऊ. मला नाही आवडत बघ, चिडवलेलं पण आणि तो पण. नाही आवडत म्हणजे? आता मला तो अतुलच आवडत नाही तर मला त्याच्या नावाने चिडवलेलं तरी कसं आवडेल ग? अगं हो, पण तुम्ही सोबत फिरताय बोलताय म्हणून आपलं मजाक केलं. कसलं फिरतोय आणि कसलं बोलतोय? त्या लफडेबाज माणसाला बोलायला तरी टाइम हवा ना. लफडेबाज म्हणजे? अगं ताई, त्या अतुलचं आहे ना त्या माधुरीसोबत लफडं चाललंय आणि मी हे माझ्या डोळ्यांनी बघितलंय. हे कुणाला सांगू नकोस, आपल्यातच ठेव. आणि मग मला सांग आता, अशा लफडीबाज माणसासोबत माझं नाव जोडलं जाईल ते तुला आवडणार आहे का ग? होय. नाही ग नाही, पण तू जे बोलती ते खरं आहे ना? अगं पप्पा शपथ सांगते, मी ना माझ्या डोळ्यांनी काल त्या दोघांना ओढ्याकडे जाताना बघितलं आणि ना मागे घराकडे बोलताना पण बघितलं. सो आय एम डॅम शुअर की त्यांचं लफडत चाललंय. असल असल. ती माधुरी ना हाईच लय आगाव. त्या माधुरीला एवढी अक्कल नसावा का? एवढा धष्टपुष्ट नवरा असून बिन लग्नाच्या पोरांना कशाला नादी लावायचं? हा, तुला एक गोष्ट सांगते, मागच्या आळीतला तो विकी आहे ना, तिच्यासोबत त्याचं लफडं चालू होतं. हा, आणि आता त्यांनी सोडलं हिला, मग आता आपल्या आतल्याला नादी लावलंय. पण का करत असेल ग ती असं? पैसा ग पैसा, जिथं पैसा तिथं ती बिनलाजी. आणि बरं झालं तुम्हाला सांगितलं, हा, नाहीतर आपल्या आतल्याला तिने पार बरबाद केलं असतं. पण तू अजून कोणाला सांगितलं नाही ना? नाही नाही, कुणालाच नाही बोलली मी. आणि ऐक, बोलू पण नको. मी समजवते आतल्याला, वेळ आली ना तू बी समजव. काय अगं काय झालंय, इकडच्या पोराची ना लग्नच व्हाय नाही, म्हणून मग अशा बायका यांना जाळ्यात फसवतात. हो का? मग काय तर. अगं मी आतल्याला 10-12 वर्षापासून ओळखते. अगं लई चांगलं पोरग येते, पण अगं उगच हे नासक्या बायाच्या नादी लागून ना बिघडलंय, अजून काय नाही. पण तू काय लोड घेऊ नको, मी त्या नासक्या बाईला ना चांगला धडा शिकवते. हा, अगं मी तुझा अतुल. अगं थांब की, थोडं बोल. आणि दुपारी कसं वाटलं ते सांग जरा. ए माझी माधुरी दीक्षित, असं करते बोल की. ऐका तू, मला ना दुपारपासून लई भीती वाटायला लागली बाबा. त्याच्यामुळे तू ना असं काही करू नको. त्यात काय व्हायचंय? अगं ह्यात तर खरी मजा असते. नको ना रे, मला खरंच लई भीती वाटायला लागली. अरे कुणी बघितलं तर. इथं कशाला कोण बघतंय? भिवून काय चालते तेव्हा? ह्यात तर खरी मस्ती असते. सोड. आहे का वहिनी तेजू, तुला बोलते तर तुला कुठं ऐकू येते? हाय त्याच्या आईला यांचे सारखं कोणाकोणामध्ये तरपडते बघ. हे असं होतंय म्हणूनच तुला म्हणते मी, तू आता असं काही करू नकोस. याचं तुझं बी भलंय आणि माझं बी भलंय. अगं पण बर नाही, हे खरंय तुझं. तुझ्यामुळं माझं भलंय आणि माझ्यामुळं तुझं भलंय. जर तूच येतेस हे दे स्कार्फ, हा त्याच्यात ठेव आपण. ताई बघ की. आय कुठं? खाली मग कोण आणायला चालली? हाय, ये की इकडं. नाही, जरा गडबड आहे. गडबड? कसली गडबड? खाली कोणी वाट बीड बघतात काय? इकडे ये. भेंडी तोडते वे. हा, मग अजून काय तोडणार? तोड की तू बी, तुला बी होईन भाजी बिजीला. होय. बरं माधुरी, तेजू काय म्हणती ऐकलं का? काय हो? आम्ही आज दुपारी बाजारात गेलो होतो, तेव्हा तू ना आतल्या जोडीनं इकडं होता म्हणा. जोडीने नाही, मी तर माझ्या कामासाठीच आली होती.
तुझ्या कामासाठी होय. चांगलीच काम आहेत की तुझी. लोकांच्या बिन लग्नाच्या पोरांना नादी लावायचं. हाय की नाही ग? चांगलीच काम येतात. ओ वहिनी, असं काय पण काय बोलताय हो? जेला दिसलंय तेच बोलतीया काय. आणि तसं बी तुला हाय की नवरा, त्यासोबत फिरत बस की. आमच्या पोराला कशाला नादीला लावलंय हा? आणि तसं बी तुझं झालंय गेलंय, त्याचं व्हायचंय जायचंय अजून. तसं काही नाही. हिनं जाताना पाहिलं असं म्हणून तुम्ही काय पण अर्थ नका लावू आता. अगं अर्थ कशाचा काय लावायचाय ते तुम्हाला नको शिकू काय. आणि तू हे जे तोंड काळा करू राहिली ना, तुझ्या भोळ्या नवऱ्याच्या तोंडाकडे बघून तरी जरा हे बंद कर. ओ मी ऐकते म्हणून तुम्ही काय पण काय बोलताय हो? ए चल जा जा, चोर ते चोर वरून शिरजोर. आणि मी काय म्हणलं ना ते लक्षात ठेवायचं, आमच्या आतल्यापासून लांब राहायचं. अगं पैसा दिसला की तोंड काळं करायचं हा. लग्न झालं म्हणून तरी बरं आहे, लक्षात ठेव मी काय म्हणलं ते. आता नाही ना बोलणार आतल्याला. बिनलाजी असल तर बोलन, आणि जर पुन्हा जर बोलताना घावली तर आता तर फक्त बोलले नाही, तिचं थोबाड सुजवलं तर नावात बदल माझ्या. बरं झालं बोलले, एकदम सही. मला ना त्या महादेव काकांसाठी ना खूपच वाईट वाटत होतं बघ. अगं काय नाही, येऊन जाऊन ना सगळे सारखेच येत. तू फक्त आता आतल्याला हे काय जाऊन सांगू नको हा. तू फक्त एवढंच लक्षात ठेव की त्यासोबत गोड कसं बोलायचं. अगं तो तेडा आहे पण शेवटी आपलाच आहे काय. अतुल भाऊ, अहो तुम्हाला किती वेळा सांगितलंय असं भेटू नका बोलू नका म्हणून, तरी पण. अतुल बा, हे काय नवीनच. नको ना यार असं बोलू. नाही बोलत. पण मग आता ना खरंच हात जोडून सांगते मी, मला ना आता इथून पुढे ना बोलणं पण नाही जमणार आणि भेटणं पण नाही जमणार. त्यामुळे तू आता जा इथून. अगं एवढंच घाबरून कसं चालणार? प्रेम करणं म्हणजे काय सोपं काम आहे का? डेअरिंग लागते त्याला. ती डेअरिंग आहे की तुझ्यात, दाखव ना मग. असा अर्थ तर नको माघारी येऊ. हा, अरे माझं पण लय रे तुझ्यावर प्रेम आहे. पण जर माझं लग्न नसताना झालं तर मी पण केली असते डेअरिंग. पण आता मला हे वाढवणं नाही जमणार. तू जा इथून आणि मला बोलू पण नको आता. हे बघ, हे आली. तू पळ लवकर आणि मी पुन्हा पुन्हा तुझ्या हात जोडते, परत माझ्या नादी नको लागू. अरे जा बाबा, पळ. काय डोक्यावर पडलीस की काय? हा, काय झालं? डोक्यावर मी नाही, तुम्ही पडलेत. आणि तुमचं ना अख्खं खानदान पडलंय. ए, काही बी बोलू नकोस. आता काय झालं? जे नको व्हायला होतं तेच झालंय. हे असं गोल गोल फिरून बोलू नकोस ग. जे बोलायचं ते स्पष्ट बोल. आता काय झालं? सांगते की, तुमच्या नासक्या भावाचे कांड हा. अव आतल्याच ना माधुरी सगळं लफडं चालू आहे हा. आणि हे सगळं बघितलं कोणी? तेजूनी हा. आता मला सांगा, तुमच्या या नासक्या भावाचे असे कांड बघून आता तेजू लग्नाला हा कशी म्हणन? हे तुला कोणी सांगितलं? स्वतः तेजूनी. तसं मी सगळं सावरासावरी करून घेतली, पण आता आतल्यानी नक्कीच कांड तर केलंयच. आतल्या बी आहे ना पक्का येड झाव आहे. म्हणून तुला मी म्हणत होतो त्याच्या लग्नाचं तू बघूच नकोस. मरून दे असं नासकेपणा करत. आओ तुम्ही ते नका बोलू, झालं ते झालं. तसं बी मी तेजू देखत ना माधुरीला चांगलंच झापले.
सगळी चुकी आहे ना माधुरीची दाखवून दिली. पण आता आपण काय करू दोघं, थोडा दिवस शांत बसू, यांचं कसं जुळतंय ते बघू. नाहीतर नशिबात जे आहे ते भेटणारच. ठीक आहे, बघू पुढे काय होतंय ते. हो, बोला ना. अहो इकडे तरी बघा. तुम्हाला मी मगाशी सांगितलंय ना की तुम्ही जो विचार करताय तसं काय बी नाही झालं आमच्यात. ऐका ना, मला माफ करा ना. ऐका ना, चुकलंय अहो माझं. मला माफ करा ना. बोला ना हो पण तुम्ही. हो बोला ना. अरे कॉल का केलायस? मेसेजलाच बोल की. अगं तुला डायरेक्ट कॉलवर बोलता येत असताना मेसेज काय करू? ठीक आहे बाबा, बोल काय म्हणतोयस ते. काय नाही, असंच सहज बोलू वाटलं म्हणून फोन केला. होय का? बाकी मेसेज तर खूप हॅपी होऊन करत होतीस, काय झालं? अरे ते मॅटर झालेलं ना ते सॉल्व झालं. कसलं मॅटर? जाऊ दे ना, घरचं मॅटर होतं. तू बोल की दुसरं. अगं सांग ना. अरे मॅटर सॉल्व झाले तर मग पुन्हा का सांगू? जाऊ दे ना यार, सोड की, तू बोल दुसरं. बाकी तू टेरेसला एकटी आहेस ना? हो. आणि बाकीचे लोक? अरे दीदी आणि भाऊ बेडरूम मध्ये असणार आणि अतुल दुसऱ्या रूम मध्ये. म्हणजे अख्ख्या टेरेसवर तू एकटी आहेस तर? हो ना. म्हणजे एवढ्या मोठ्या टेरेसवर तू एकटी आहेस तर? अरे हो बाबा. सो काय सो? नाही म्हणजे आमच्या इकडे भूतबित लय असतात बरं का. गपरे. अरे खरंच सांगतोय. तसंही तू टेरेसवर एकटी झोपलीस, एखादं भूत यायचं तिकडं. गपरे, काही नको बोलूस. काहीतरी नाही आहे तेच सांगतोय. तुला भूत आलेलं बघायचंय? मला आता काहीच बघायचं नाही. मी ना खूप खुश आहे आणि मला शांत असं झोपायचं आहे. त्यामुळे ना मिस्टर भूत, गुड नाईट अँड स्लीप टाईट. बर, गुड नाईट, स्लीप टाईट. मग भेटू उद्या सकाळी. ओके. आणि उद्या भरपूर काय काय करू, म्हणजे बघू. ठीक आहे. उद्याचा दिवस तुझ्यासारखा सुंदर असणार आहे बरं का, है ना? हॅलो हॅलो, झोपली वाटतं. स्लीप टाईट. सी यू इन माय ड्रीम्स. आई रक्ताची शपथ घेऊन सांगते, आमच्या दोघात तसं काय बी झालं नाही. तो आला होता आणि मी पण भोळ्यापणात त्याच्या नादी लागले होते. आणि देव पण भल्यावर होता, जे तुम्ही आले आणि अनर्थ टळला. त्याच्यामुळे मी तुमच्या पाय पडून माफी बी मागते. अहो चुकलं माझं आणि देवाची शपथ घेऊन सांगते, इथून पुढे मी तसं काय बी करणार नाही. चुकलं माझं, मला माफ करा. आता मी एवढं बोलते, माफी मागते, खरं की हो माफ. अहो बोला ना, असं नका ना करू. माझ्यासाठी नाही, किमान आपल्या प्रेमासाठी तरी बोला. बोला ना. हो पण चुकलंय माझं, मला माफ करा ना. बर, नका बोलू, राहा अशीच फुगून. जर बोलणार नसाल ना, तरी पण माझं जगून काय फायदा इथं. मी ना आत्ताच जाते, तुमच्या आधीने मीच फाशी घेते. कारण जे काय झाले ना, हे सगळं माझ्याच मुळे झालंय. मी मेले ना म्हणजे सगळं मिटूनच जाईन. म्हणजे कसं, तुम्ही बी खुश, तो आतल्या बी खुश आणि सगळेच खुश, आहे का नाही?
मी ना आता जाते आणि आताच्या आता ना फाशीच घेते. तसं पण इथं असं बिल्लाजासारखं जगण्यापेक्षा ना मेलेलंच बरं. दूर आहे. हे येडे का काय तू हा किसना झोपला की बाहेर ते नाही ऐकलं म्हणजे ऐकू दे की, कळू दे की त्याला पण. एवढं बोलते, माफी मागते आणि माणूस फुगून बसलाय. मी जर एवढीच जर नीच आहे ना तर मरते मग मी. म्हणजे तुमच्या डोक्याचा तापच नको. हे मरायच्या गोष्टी करायच्या नाही त्या आणि तुम्ही करते तो. बर मी पण नाही करत गोष्टी पण आज जे घडलं ते परत घडलं नाही पाहिजे शब्द दे मला. अहो आज काहीच नाही घडलं. आईची शपथ घेऊन सांगते. मला कधी सोडून जायचं नाही काय. नाही सोडून जाणार. आता लग्न केलंय ना एकदा, मरस्तोवर सोबत राहणार. तुम्हाला कधीच एकटं बी पडू देणार नाही. खुश. माझी शपथ. तुमची शपथ. इथं दुखतंय काय हा माझं चुकलंच बघ. असं कसं केलं मी काय. जाऊ दे हो, सोडा. तुम्हाला पण लागलं असेल ना. हा हे बघा, आजपासून ना आपल्यात काय बी होऊ द्या, पण ही गोष्ट मात्र लक्षात ठेवायची. तुम्ही माझी आणि मी तुमची. होय तू माझी मी तुझा. कुठे रा हाय की इकडे राहणार. हातात जे पण काय काम असेल ना ते टाकून पटकन देवीच्या मंदिराजवळ ये. का रे काय झालं? अरे ये की बाबा, ये म्हटलं रे यायचं. उगाच कशाला बाराबारकडे विचारतोस. बर 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 आलोच आणि येताना सोम्याला घेऊन येतो. सोम्याला आण नाही तर गोम्याला आण. ये म्हणजे झालं. बर 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 आलोच थांब तिथंच. ओ अहो जरा वेळा बसा की. अगं थांब की एवढं होते हा. बरं ते जेवणाचं काय करायचं? वरून जाऊन घेऊन येऊ की घरीच जायचं जेवायला? जेवू इथंच. मी किशनाला फोन करून सांगतो की बाबा जेवण घेऊन ये म्हणून. मग तिघं मिळून जेवू हा. चालतंय की मग. अरे वा, मग वागा काय विषय? विषय असा आहे की वाघाला तुमची गरज लागली. बास का भाऊ बोला काय करू. ही जोड दिसते का? कोण? मादा आणि त्याची बायको? होय तीच. तुम्ही दोघांनी तिथं जायचं आणि गप्पा मारत बसायचं. थोड्याच वेळात मी तुम्हाला कॉल करणार. नदीवर पोहायला जायचं म्हणून. तर तुम्ही काय म्हणायचं, एक इकडंच इकडूनच जाऊ. एवढंच काम करायचं बस. बस एवढंच? हो या. मी काय म्हणतोय पण असं का बरं करायचंय? अरे काल तुला मी विषय बोलला नव्हता का? तो विषय हाच.
जावा तुम्ही चल आणि गप्पा मारत बसा. पण लक्षात ठेवा काय, कळलं नाही पाहिजे त्यांना नाटक करतोय म्हणून. जावा. आज ना खरंच मला खूप मस्त वाटतंय यार. तसं तर तुला काल पण मस्त वाटत होतं. हा शेवटी सोबत कोण आहे तुझ्या? गपरे, उलट तूच मला काल रात्री भीती दाखवत होतास. मी ती चेष्टा करत होतो. अशी चेष्टा कोण करतं यार? मी करतो. मी तुला सांगू, काल रात्री खरंच मला तुझ्याकडे येऊ वाटत होतं. पण पहिल्याच कॉलला आपण असं कसं बोलणार ना, त्यामुळे इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू होत्या. ओ म्हणजे डायरेक्ट नेक्स्ट स्टेपला जायचंय तर. हा अगं तसं नाही, काल तूही एकटी होतीस आणि मला पण येऊ वाटत होतं आणि मी येऊ शकलो असतो म्हणून विचारत होतो. असं का? जर मग आज पण येऊ वाटलं तर? तू ग्रीन सिग्नल दिला की नक्की येणार. बघ हा, घाबरशील. तुझ्यासाठी एवढं तर करू शकतोस. ओके, जर मला आज पण भूताची भीती वाटली ना तर मी तुला नक्कीच कॉल करणार. ओके नक्कीच कॉल कर बरं का. आता रात्रभर मला झोप नाही येणार. मी फक्त तुझ्या फोनचीच वाट बघत बसणार. लागला लगेच स्वप्न बघायला. मग या वयात स्वप्न नाही बघायचं तर काय बघायचं? काही अहो मी काय म्हणते, आपल्याला ना कामासाठी एक नवीन जोड पाहून ठेवा. का बरं? हा, महाद्यान त्याची बायको आहेच ना व. हा, पण मला नाही वाटत आता माधुरी परत येईल म्हणून. का बरं? काल तिला मी लईच झापली. आता ती माझ्या तोंडासमोर येत नसती. येईल येईल. कामाच्या ठिकाणी काम ठेवणारा महादेव आहे, समजलं? येईल तो. आणि तसं बी आपल्याला काय वाटलंच तर गावात जाऊन चौकशी करतो, कोणी आहे का बघतो. कोणी असलं तर त्याला पाठवून द्या म्हणून म्हणतो. हं? हा, पण तुम्ही काय करा, बघूनच ठेवा. उद्याचं काय सांगता येत नाही. काय म्हणत्या? ठीक आहे, बघून ठेवतो. बस. गार वाटतंय मस्त. बरं आहे का? बोला की अतुल भाऊ. कुठं आहे रे? हा इथं बसलोय वाड्याजवळ. तिथं काय करताय? हा बसलोय पहिलवानासोबत गप्पा गोष्टी करत. बर, आपलं नदीवर पवायला जायचं ठरलं होतं ना. हा, जाऊ की. जाऊया. मग मी तिकडे येऊ का डायरेक्ट नदीवर जाऊ? ये की इकडं, तू बसलोय सावलीला, आता वर येशील बी तू. असं म्हणतोस होय? ये लवकर. काय रे माता, यंदा म्हणावं तसा उसाला फुटवा नाही हा? आता तिसरी बार आहे म्हणलं, फुटवा होईल का? कमीच येणार की. हा ते बी खरं आहे ना म्हणा. हे बघ सौम्या, आला आपला वाघ. ही काय वाघ आहे होय? प्रेमाने बोलतो असं आम्ही, जसं तुम्हाला पहिलवान तो तसं आमच्यासाठी वाघ. आम्ही की नाही दोघं प्रत्येकाला इज्जत देतो बघा, म्हणजे दिलीच पाहिजे ना, आहे का नाही? इज्जत दिली पाहिजे र, पण तशी माणसं बघून बी इज्जत द्यावी. हा, हिला का आतल्या गावभर कांड करतय सगळा आणि ह्याला कसली इज्जत देता रे तू? हा, दुस्तीत तेवढा ठेवा लागतं मान पहिलवान. काय लगाव, नदीवर पवा जायचं म्हणता नाही, तुम्ही थांबला व्हय? जाऊ की. काय मग आता काय चाललंय? काय नाही. बर, पण वस्तीवरची माधुरी दीक्षित लयच उन्हातानाच काम करताय हो. हो ना. होय ना. हे, तुम्हाला पवायला जायचं होतं ना, जावा की मग. चल की तू बी. इथं कामधंद्याचं बघू द्या आम्हाला जरा. आम्हाला नाही बोंबलत फिरायचं. जा. हा ते बी आहे म्हणा. ए चल, आपण खाली ओढ्यात जाऊन थांबू. हा चल. तसं पण आपलं इथं काय काम नाही. ओढ्यात गेलो तर सावलीला तर बसाय मिळत. चल. ए सोम्या, आता का मुक्काम करतो काय? वड्यात जायचं ना, चला वड्यात. चल रे वड्यात, चला वड्यात. ओ आऊ, तुम्ही नका मध्ये पडू. मी मिटवते ना माझ्या पद्धतीनं.
मध्ये पाड नका माझ्या समोर इशारा करतो हा रामखोर. ह्याला ना असा मारतो का ना मी. अहो तुम्ही असं काय बी करणार नाही. माझ्यामुळं झाले नाही सुरू, आता मीच मिटवते नाही. आणि जर माझ्याच्यानं नाही मिटलं आणि तो आतल्या जर जास्त आगोपणा करायला लागला ना, मग पुढं बघू आपण. पण आता मला ना माझ्या डोक्याने याला बोलू द्या. काय बोलणार आहे तू आता. त्याने आता मला खाली बोलवली, मी जाते आणि त्याला आता शेवटचं गुढीच समजवते. बरं मी पण येतोच. कशाला, ती पोरं आहे ना सोबत. आणि तसं पण तू कुठं काय करणार आहे. मी अशी जाते आणि अशी येते. अगं पण हे बघा, तुम्हाला जर थोडं पण माझ्यावर जर भरोसा असेल ना तर मला जाऊ द्या. तुम्ही नका ना ताण घेऊ. माझ्याकडून जी चूक, म्हणजे मला माहिती तुम्हाला काय म्हणायचं, पण जाऊ द्या. ती चूक माझ्याकडनं परत कधीच होणार नाही. आता मला जाऊ द्या. बरं जा तू, पण जरा जपून जा. आणि ती काय जास्त बोलायला लागला का नाही तर मला सांग, मग मी आहे ती आहे. तुम्ही नका काळजी करू. पवायला जाऊ राव. ऊन पडलंय, पाण्यात गार होते. अंडरपॅन्ट नाही आणली आपण. हा चला. ए यार, इथं कशाला बसलोय आपण उगाच. जाऊ नदीला. येडाय करा जरा तू. आपल्या वाघानं शिकार टाकली, ती शिकार झाली आणि अतुलची माधुरी आली तर काय करायचं. अरे कशाला येईल इथं, ते मादा येईन तिथं, मग कशी येईल ती. येत असतील का, आपण बघू की आपल्या वाघाची पावर. होय वाघा. गप केलं का. अरे चला रे, उगा टाइमपास लावलाय. येत नाही ती. अरे येत असते ती. अरे नसती येत. अरे येते बाबा. अरे येत नसती. अरे येते. चल लागली 500-500ची. चल लावली, चल राम्या गेलेला का तो 500. बघू. राम्या 500 आले बघ तुझे. अरे पोरं बिरं बघ की जरा. अगं जिगरेत ते आपलं, यांचं काय. जिगरे असले म्हणजे त्यांच्या पुढे असे काही पण चाळे करायचे काय. घालू का त्यांना. ए सोम्या, खाली जाऊन थांब वाड्यात. आलोच 5-10 मिनिटात. कशाला त्यांना खाली पाठवतोय. उगाच त्यांना काही पण गैरसमज व्हायचा. ए थांबा रे पोरांनो, बसा. संगतच जातो मी. बर बसा रे, समधी एकदाच जाऊ. आजूबाजूला बसा म्हणजे बरं. आणि माकडावाने आमच्याकडे बघू नका, नाहीतर नजर लाव चला आमच्या प्रेमाला. आहे का नाही माधुरी दीक्षित. नजर लागायचं कुठं काय बाकी. म्हणजे नजर लागली. तुला कालच सांगितलं होतं ना की हे जे चाललंय ते बंद कर, पण तुला कुठं कळतंय. थांब नक्की तुला बोलायचं आहे काय. असं घाबरून काय पण बरवू नकोस. काय पण बरळत नाही मी. जे होतंय आणि जे होणार आहे ना तेच बोलते मी. हे बघ, इथून पुढे आता मला तुला भेटायला पण जमणार नाही, बोलायला पण जमणार नाही आणि तुझ्यासोबत नातं ठेवायला पण जमणार नाही. अगं पण का. अरे का कान कुणी हे तुम्हाला विचारू नको, कारण मी तुला पहिलेच बोलले होते माझं लग्न झालेलं आहे. पण तूच माझ्या मागे लागून लागून मला येडं केलंय आणि आता विचारतोयस का. अगं जरा हळू बोल की, पोरं ऐकते ती. ऐकू दे की, ती तर तुझे जिगरी ना. कळू दे की त्यांना पण जे काढायचं ते. थांबतो. ए सोम्या, अरे जा की खाली. इथं का तमाशा झालाय काय. सोमा बस इथंच. जायचं तर तिघांनी पण सोबतच जायचं. तू काय करतेस कळतंय का. येडी झालीस काय. येडीबिडी नाही, आता शाणीच झाली. आणि त्याच शानपणाने तुला गोष्ट सांग, ते नीट ऐक. इथून पुढं मला ना तुला भेटायला पण जमणार नाही, बोलायला पण जमणार नाही
आणि तुझं हे नाच का थोबडं बघायला पण जमणार नाही. ए, काय बोलतेस आणि कोणाला बोलतेस कळतंय का तुला? मला ना सगळं कळते, तू तोंड सोडून बोल. आणि हे बघ, असं जवळ यायचं काही काम नाहीये. अगं अशी कशी बोलतेस तू? तुझ्यासाठी त्या तेजीला फटार मारले मी आणि तू अशी बोलायला लागली तर? जा ना मग, तिला पटव. लई दम आहे ना तुझ्यात, जा आणि पटव तिला. ए, माझा दम तर तू काढूच नकोस ग. जशी तुला पटवले ना त्या तेजीला पण अशी पटवू शकतो. पटव पटव, बघू तरी जमतंय का नुसतंच रुबाबात बोलायला येतंय. रुबाब, आता तुला जावतोच. तुझ्यावर केलेल्या खऱ्या प्रेमाची शपथ मी सांगतो. 2 दिवसात त्या तेजीला पटवून दाखवणार आणि नाही दाखवलं ना तर हा आतल्या 2 बापाचा. पटव पटव, बघू तरी किती बापाचं आहे ते. बघच तू आता. आणि तुला हेच बघायचं आहे ना तर फक्त तुझ्यासाठी तेजूला पटवणार आणि तुझ्या ईर्ष्यावर तिचे लग्न पण करणार. तुला जे करायचं ना ते कर, पण उगाच माझ्या डोक्याला ताप नको देऊ आता. डोक्याला ताप झाला का तुझ्या? मग तुझ्यावर जीवापाड प्रेम केलं हा डोक्याला ताप झाला का? बर, हे बघ, मला तेच सांगू नको. जे ठरलंय ना तसं वाग, पण उगाच उद्या कुत्र्यासारखं मागे येऊ नको म्हणजे झालं. कुत्र्या कोणाला बोललीस? कुत्र्या कोणाला बोललीस? कुत्रे प्रेम करतो मध्ये काय चालणार का माझ्यावर? जे काय बोलायचं ना तर प्रेमाने बोलायचं. तोंडातून एक शब्द जरी आगाव काढतो माझ्या एवढं वाईट कोण असेल? वाईटच असतो. माझा संसार उद्ध्वस्त करायला लागला ना, वाईटच असतो. उद्ध्वस्त नाही ग, तुझ्यावर जीवापाड प्रेम करायचं ठरवलं होतं. पण जातो इथनं आता. तुला जर हेच हवं असेल ना निघ भिकारे. कडू तोंडाचं नीट बोलायचं. बिकार बिकार ना ते तिजीला बोलायचं. तुझं ऐकून घ्यायला काय, मी तुझी बायको नाहीये. बायकोच तू माझी. कधीच मानलं मी तुला, म्हणून तुला असं मारतोय आणि मार खाऊन घेतोय. चला बायको, आता सवत आणायची वेळ झाली नाही का? पण एक गोष्ट विसरायची ना, तुला सोडून मी कधीच तिला पटवणार नाही. तुला धरूनच तुझ्यासाठी सवत आणतोय. जे करायचंय ना ते कर, पण असं कुत्र्यासारखं उगाच माझ्या आसपास फिरू नको. बर माधुरी दीक्षित, बर चालतंय. वस्तीवरची माधुरी दीक्षित, काळजी घे. बर. काय केलं असं?